अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, त्रिमूर्ती परिवारामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा, उद्या संकष्ट चतुर्थी आहे, उद्या रविवार. संकष्ट चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा पूजा करण्याचा दिवस. तर या दिवशी आपण एक उपाय करणार आहोत. तो उपाय म्हणजे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये भरभराटी कशी होईल, आपल्याला जास्त नफा कसा भेटेल, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघा, गणपती बाप्पा हे आपले सर्वांचे लाडके दैवत आहेत. ते विघ्नहर्ता आहेत, ते सुखकर्ता आहेत, दुःखकर्ता आहेत. आणि या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वजण जाणतो की जीवन जगताना आणि त्यात यश मिळवताना आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. विशेषतः जेव्हा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करतो किंवा चालवतो, तेव्हा नफा वाढवणे, येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि व्यवसायात स्थैर्य मिळवणे हे एक मोठे आव्हान असते. तर आजच्या या भागामध्ये आपण एक अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपाय करणार आहोत, जो तुमच्या व्यवसायाची दिशा बदलू शकतो आणि तुम्हाला अपार यश मिळवून देऊ शकतो. पण त्याआधी आपण सर्वांनी मिळून गणपती बाप्पांचे स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर बघा, आता आपण या उपायाकडे वळूया. गणपती बाप्पांचा उपाय म्हणजे आधी आपण गणपती बाप्पांची पूजा कशी करावी ते बघूया. मंडळी, सकाळी तुम्ही लवकर उठायचंय, स्नान वगैरे करून छान वस्त्रे परिधान करायची. त्या त्यानंतर आपण तुळशी मातेला वंदन करायचंय, धूप दीप दाखवून हळदी कुंकू लावून तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचंय. अर्घ्य देऊन झाल्यावर ज्यावेळेस आपण आपल्या घरात देवाऱ्यातील देवांची पूजा करतो, त्यावेळेस आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची पंचोपचार पूजा करू शकता आणि फोटो नसेल तर तुम्ही सुपारीवरही ही सेवा करू शकता. बघा, आता गणपती बाप्पांची मूर्ती तामणात घ्यायची आहे. मूर्ती तामणात घेताना थोड्या अक्षता हातात घ्यायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर त्या टाकायच्यात. ओम गण गणपते नमः. अभिषेक प्रित्यर्थे आवाहनार्थे अक्षदाम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घ्यायची आणि परत जिथून आपण उचलली त्या जागेवर परत 2 दाणे अक्षता टाकायच्या आहेत. आसनार्थे अक्षदाम समर्पयामी असं म्हणून तिथे अक्षता टाकायच्या आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नित्यसेवा दिंडोरी प्रणीत नित्यसेवा ग्रंथामध्ये गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्ष हे 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा हा अभिषेक गणपती बाप्पांच्या मूर्तीवर करायचा आहे. यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं. त्यानंतर गणपती बाप्पांची त्यानंतर फलश्रुती 1 वेळा घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती छान पुसून जागेवर ठेवायची आहे. तुम्ही देवाऱ्यात ठेवणार असाल तर तिथे ठेवा किंवा तुम्ही एका वेगळ्या साईडला पूजा करणार असाल तर तिथे पाटावर एक कपडा टाकायचा आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पांना पंचोपचार पूजा करायची आहे. पूजा करताना गणपती बाप्पांना धूप दीप दाखवायचा आहे, अक्षदा व्हायचे आहेत, फुल व्हायचे, दुर्वा व्हायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य हा खूप प्रिय आहे किंवा यथाशक्ती तुमच्याकडे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तोही त्यांना खूप प्रिय आहे. तो नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या उपायाकडे वळायचं आहे. तर हा उपाय मंडळी अगदी साधा आणि सोपा आहे. आपल्या घरामध्ये सर्वांनाच म्हणजे अवेलेबल होईल असा हा उपाय आहे. पण उपाय करण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये श्रद्धा हवी आहे. तुमच्या मनामध्ये भाव हवा आहे. तुमच्या मनामध्ये देवाविषयी विश्वास हवा आहे. तरच हा उपाय फलद्रूप होणार आहे. बघा मंडळी, ज्यावेळेस आपण काही उपाय करतो, काही म्हणजे सेवा करतो, तर त्या सेवेमध्ये जर तुमचा विश्वास असेल, तरच ती सेवा ही फलद्रूप होत असते आणि तुम्ही उगाच करायचं म्हणून करताय, तर तो उपाय हा कोणत्याच म्हणजे त्याचा उपाय करूनच काही फायदा नाही. जर तुमच्या मनात विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा. तर मंडळी, आता आता आपण काय करायचंय, अखंड अक्षता हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमचा जो काही प्रश्न आहे व्यवसायाविषयी किंवा तुमच्या पैशाविषयी, नोकरीविषयी जो काही प्रश्न असेल तो मनामध्ये ठेवायचा आहे आणि थोड्याशा अक्षता या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या अखंड अक्षता हातामध्ये घेतल्यावर गणपती बाप्पांना वाहताना तो आपला जो काही प्रश्न आहे तो त्यांना सांगायचा आहे आणि ओम गंग गणपते नमः असं म्हणून तो ते ज्या अक्षदा आहेत हातामध्ये त्या गणपती बाप्पांना वाहून द्यायचंय. असं 3 वेळा करायचंय. ओम गंग गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः असं म्हणून त्या अक्षदा 3 वेळा अक्षदा
गणपती बाप्पांना वाहून द्यायचे आहेत आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे. तर बघा असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी नक्कीच करायचा आहे. त्यामुळे काय होईल की अक्षता या अखंड आहेत आणि अक्षता या मंगलतेचं प्रतीक आहे. त्यामुळे गणपती बाप्पांना अक्षता वाहताना पूर्ण भाव, श्रद्धा तुमच्या मनामध्ये ठेवा आणि या अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करा. बघा, आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा त्याचबरोबर त्याला आपल्या मेहनतीची जोड हवी आहे. नुसते तुम्ही उपाय करताय आणि तुम्ही काही कष्टच करत नाही, तर त्या उपायांचा काही फायदा नाही. उपाय करत असताना आपल्याला मेहनतही करायची आहे, कामही करायचं आहे, तरच तो उपाय आपल्याला फलद्रूप होऊ शकतो. तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये अजून एक बघूया की गणपती बाप्पांना दुर्वा हा का प्रिय आहेत. गणपती बाप्पांना ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपण दुर्वा वाहत असतो, तर या त्यांना एवढ्या प्रिय का आहेत? तर बघा, गणपती बाप्पांच्या पूजेत अक्षतांबरोबरच दुर्वांना सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की बाप्पांना दुर्वाच का प्रिय आहेत? त्यामागे खूप महत्वाची पौराणिक कथा आहे. अकासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली आणि क्रूर क्रूर असा राक्षस होता. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवला होता. त्याने ऋषीमुनी आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्या राक्षसाने थेट गणपती बाप्पांनाच घेऊन टाकले. जेव्हा अकासूर बाप्पाच्या पोटात गेला, तेव्हा बाप्पाच्या पोटात प्रचंड उष्णता आणि जळजळ होऊ लागली. देवांनी अनेक उपाय केले, पण ती जळजळ काही केल्या थांबेना. त्यानंतर महर्षी कश्यपांनी 21 दुर्वांची जुडी एकत्र करून बाप्पांना खाण्यासाठी दिली. दुर्वा अत्यंत शीतळ, थंड गुणधर्माच्या असतात. जशा त्या दुर्वा बाप्पांच्या पोटात गेल्या, तशी बाप्पांच्या पोटामधील ती ती तीव्र जळजळ आणि उष्णता ताबडतोब शांत झाली. बाप्पांना प्रचंड आराम मिळाला. त्या क्षणी बाप्पांनी प्रसन्न होऊन वर दिला की जी व्यक्ती मला प्रेमाने दुर्वा अर्पण करेल, तिच्या आयुष्यातील सर्व संकट, दाह आणि अडचणी मी नष्ट करेल. म्हणूनच मंडळी, जेव्हा तुम्ही व्यवसायाच्या वृद्धीसाठी किंवा कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी बाप्पांची पूजा करता, तेव्हा अक्षतांसोबतच दुर्वा अर्पण करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तर बघा, आता हा उपाय तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी नक्कीच करायचा आहे. तर अजून बाप्पांची या दिवशी कोणती सेवा करायची आहे? तर बघा मंडळी, या दिवशी तुम्ही अन्नदानही करू शकता. यथाशक्ती तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही अन्नदान करा. दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती स्तोत्र हेही म्हणायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलं आपलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यासामध्ये म्हणजे कमजोर असतात, त्यावेळेस तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो, त्यावेळेस त्या अभिषेकाचं जे तीर्थ असतं ते आपल्या मुलांना द्यायचं आहे आणि मुलं जर घरी असतील, शाळेत जर गेली नसतील, तर मुलांच्या हातूनच हा अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर संस्कृत जे आहे ते गणपती म्हणजे संस्कृतमध्ये जर वाचता येत नसेल, तुम्ही YouTubeवरही ते लावून देऊ शकता. गणपती अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल, तर तुम्ही YouTubeवर लावून द्यायचे आणि आपल्या मुलांना जिथे अभिषेक होतोय तिथे त्यांना बसवायचं आहे. मुलं जर शाळेत गेले असतील, तर तुम्ही स्वतः हा अभिषेक करून त्यांना तीर्थ देऊ शकता. आणि 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना व्हायची आहे आणि ज्यावेळेस तुमची मुलं हे पेपरला जात असतील किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असतील, त्यावेळेस ही जोडी त्यांच्याबरोबर द्यायची आहे. म्हणजे समजा तुमचा मुलगा उद्या कुठेतरी इंटरव्ह्यूला जातोय किंवा काहीतरी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातोय, तर तुम्ही हा अभिषेक करून ती 21 दुर्वांची जोडी आहे, ती अभिषेक करताना हातामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना व्हायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ती तुमच्या मुलांच्या किंवा मिस्टरांच्या कोणाच्याही ते जे महत्त्वाच्या कामासाठी जात असतील त्यांच्याकडे ती द्यायची आहे. त्यांनी ती आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे. याने काय होतं, तर याने आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतात ते दूर होत असतात. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो आणि आपल्याला आपल्या कामामध्ये यश भेटत असतं. आता लहान मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी हा खूप म्हणजे रामबाण उपाय आहे. त्यांच्याकडून गणपती अथर्वशीर्ष हे तुम्ही म्हणून घ्यायचं आहे. रोज तुम्ही त्यांच्याकडून 1 वेळा जरी गणपती अथर्वशीर्ष म्हणून घेतलं, तरी म्हणजे मुलांवर त्याचा खूप असा छान परिणाम होतो. गणपती स्तोत्र म्हणून घ्या, सरस्वती स्तोत्र म्हणून घ्या
आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे. हेही अभ्यासावर म्हणजे मुलांच्या अभ्यासावर खूप काही परिणाम करत असतं. बघा, जसे आपण म्हणजे घरामध्ये वावरत असतो तसे मुले अनुकरण करत असतात. ज्यावेळेस आपण मुलांना लहानपणीच अशी शिस्त लावतो, त्यावेळेस मुलं हे आपलं ऐकत असतात. एकदा का मुलं मोठी झाली की ते आपलं ऐकत नाहीत. त्यामुळे लहानपणीच मुलांना ही शिस्त लावा, ही शिकवण द्या, की देवाची जसा तुम्ही अभ्यास करता त्याचबरोबर देवाची पूजा करणे ही तेवढंच महत्त्वाचं आहे. हा जो काही गणपती अथर्वशीर्ष आहे, हे अभिषेक आहे, याचं तीर्थ आहे. याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलांची बुद्धी ही तल्लख होते. मी जे काही स्तोत्र सांगितलेत, मंत्र सांगितलेत, यानेही मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊन त्यांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. बघा, गणपती बाप्पांची ही अशी सेवा साधी आणि सोपी सेवा आहे. याला काही जास्त खर्च नाही किंवा जास्त वेळही लागत नाही. एकदा का मुलांचं अथर्वशीर्ष पाठ झालं, की 2 ते 3 मिनिटात हे होतं. एकदा जरी बोललं तरी रोज एकदा बोललं तरी खूप आहे. तर बघा, अशी ही साधी सोपी सेवा सर्वांनीच करा. आपल्या मुलांकडून हे करून घ्या आणि जो काही उपाय व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो आवर्जून करा. उपाय करताना मनामध्ये भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तर या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला अशीच भेट देत जा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम गंग गणपते नमः. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करा. ओम गंग गणपते नमः.